कोट्यवधी रुपये खर्चूनही शाळा गळक्याच आहेत। गळक्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर शिकण्याची वेळ आली आहे। सरकार शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार की नाही हा सवाल आहे। शिक्षण मंत्री पालकमंत्र्यांचा शाळांच्या इमारतीकडे दुर्लक्ष आहे। आता हिंगोलीतलीच दृश्य पहा। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळांची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्रह्मपुरी इथल्या शाळा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळेत या पण विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी धडे गिरवावे लागतात। शाळेतल्या भिंतींना तडे गेलेले आहेत, वर्ग खोल्या गळतायत, कोणत्याही क्षणी छत कोसळेल अशी परिस्थिती आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिक्षण तज्ञ हेमंत कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय काय म्हणावं याला? खरं तर हा सवाल उपस्थित होतोय। उद्याचं भविष्य आहेत ही लेकरं, पण आज कसे धडे गिरवतायत, काय स्थिती आहे हे दृश्य पाहिल्यानंतर अंगावर काटा येतोय सर। हो बरोबर आहे। कागदावर देशात नवीन शैक्षणिक धोरण आणण्याची चर्चा सुरू आहे किंवा कोठारी आयोगाने असं म्हटलं होतं की भारताचं उद्याचं भवितव्य आजच्या वर्ग खोल्यांमध्ये घडतं आहे, असं जसं तुम्ही आता म्हणाला ते कोठारी आयोगातलं तसंच 1966 साली म्हटलं होतं। पण आज 54-55 वर्ष होऊन सुद्धा आज काही फरक पडत नाहीये। तर मला असं वाटतं की इंग्रजी माध्यमाकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जातात। याचं कारण असं की त्या शाळांचा जो चकचकीतपणा किंवा ज्याला आम्ही एज्युकेशन मॉल्स म्हणतो अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप, आणि दुसरीकडे अशा शाळा असल्यामुळं पालक अशा शाळांमध्ये घालण्याऐवजी मग खाजगी शाळांकडे वळतात। आणि म्हणून मला असं वाटतं की तिथली जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तातडीने अशा शाळा पाहून त्यांना जिल्हा परिषदेच्या निधीमधून ती व्यवस्था करून देऊन चांगल्या शाळा उभारल्या पाहिजेत। आपण दिल्लीचं उदाहरण पाहिलं की दिल्लीमध्ये सुद्धा अशाच शाळा होत्या, परंतु केजरीवाल सरकारनं प्रचंड मोठी गुंतवणूक करून त्या शाळा इतक्या आकर्षक केल्या की अगदी इंग्लिश मीडियम मधून काढून पालकांनी मुलं त्या ठिकाणी घातली। तर मला वाटतं की मराठी शाळांकडे जर पालकांचा ओढा वाढवायचा असेल तर आणि दर्जेदार शिक्षणाचं वातावरण तयार करायचं असेल तर एक चांगली भौतिक संसाधनं शाळांमध्ये असणं हे गरजेचं आहे। आणि गरिबांच्या मुलांना गरीब किंवा कसंही शिक्षण दिलं तरी चालेल असा दृष्टिकोन आपल्याला घेऊन चालणार नाही, किंबहुना तीच उद्याची महत्वाची संपत्ती असल्यामुळे आपल्याला या शाळांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।